124 वर्षांची परंपरा असलेल्या प्रादेशिक मनोरुग्णालयाचा प्रथमच कायापालट होतोय. आधुनिक आराखड्यानुसार पहिल्या टप्प्यात 40 ते 45 जुन्या इमारती पाडण्याची योजना असून त्यापैकी 25 इमारतींचं पाडकाम पूर्ण झालंय. पाडण्यात आलेल्या इमारतीत पुरुष मनोरुग्णांसाठीचे वॉर्ड, कर्मचारी अधिकाऱ्यांची शासकीय निवासस्थानं यांचा समावेश आहे. मात्र या सर्वांसह रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी ठिकाणी स्थलांतरासाठी जागेचा अभाव निर्माण झालाय. त्यामुळे पाडकाम थांबवण्यात आले. पर्यावरण ना हरकत दाखला आणि बांधकाम पूर्व परवानगी ही आवश्यक प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पुढील टप्प्यात बांधकामाला सुरुवात केली जाणार आहे. तांत्रिक नियोजन सार्वजनिक बांधकाम विभाग वास्तुविशारदांकडून तपासले जात आहेत. 9 फेब्रुवारीपूर्वी भूमिपूजन होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील पहिलं मॉडर्न मनोरुग्णालय नव्या पायाभरणीद्वारे ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयाची रचना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस यांच्या धर्तीवर केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी 560 कोटींचा निधी मंजूर केलाय. या नव्या आराखड्यात फॅमिली रूम म्हणजेच रुग्णासोबत त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला राहण्याची सोय केली जाणार आहे. तसंच हाफवे होम सुविधा असेल, ज्यामध्ये रुग्ण बरा झाल्यानंतर घरी जाण्यापूर्वी स्वावलंबन आणि सामाजिक समन्वयाचं प्रशिक्षण त्याला दिलं जाईल. शिवाय सेंटर ऑफ एक्सलन्स, विविध व्यसनमुक्ती केंद्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विभाग, बाल मानसोपचार विभाग, अद्ययावत किचन आणि 24 तास उपलब्ध कॅन्टीन सुविधा असणार आहे. रुग्णालयातील क्षमता देखील मोठ्या प्रमाणावर वाढणार असून सध्याच्या 1850 बेडऐवजी 3278 बेडची व्यवस्था होईल. तसंच राज्यात प्रथमच मेंदूविकार विभाग स्थापन केला जाईल, ज्यामुळे रुग्णांना उपचारासाठी पुढे इतर रुग्णालयात पाठवावं लागणार नाही.